7 तारखेचा जो समविचारी साहित्यिकांचा मोर्चा त्या मोर्चालाही झाला असं आहे का? असे वेगवेगळे मोर्चे कोणतेही निघणार नाही. गत काही दिवसांपासून सरकार ऐकत नाही किंवा सरकार खोटं बोलते आहे आणि दिलेला शब्द पाळत नाही हे निदर्शनास आल्यानंतर रस्त्यावर उतरण्याच्या अनुषंगानं एक जनभावना होती आणि त्या जनभावनेच्या अनुषंगाने याचा प्रयत्न हा सुरू होता आणि त्या जनभावनेच्या दिशेने हे टाकलेलं पुढचं पाऊल आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही विरोधाभास आणि माझं तुझं किंवा पक्षीय काही रंग याच्यामध्ये देण्याची कुठली आवश्यकता नाही आणि या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत हे आधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. बबनराव लोणीकरांनी जे विधान केलेलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भाने त्या विधानाकडे कसं बघतायत? त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांकडे जे काही आहे ते पंतप्रधान मोदींनी दिलेलं आहे. भाजप ही कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे आणि यांना या देशामध्ये आम्हीच मोठे आहोत याचा टेंबा कसा मिळवायचा आहे याचंच ते अत्यंत विकृत आणि ताजं एक उदाहरण आहे. त्यामुळे वन नेशन, वन इलेक्शन, वन लँग्वेज एवढंच नाही तर वन लिडरशिप हा हट्ट असणारे लोक आता आम्हीच सर्व आहोत आणि ओनली वन आम्हीच म्हणजे जे काही आहोत ते आम्हीच आहोत हा दर्शवण्याचा त्यांनी अत्यंत घृणास्पद एक प्रयत्न काल त्यांच्या वक्तव्यातून केलेला आहे. जनतेच्या टॅक्समधून पैसे हे शासनाच्या कोषागारात तिजोरीत जमा होतात आणि तिथून विविध योजनांकरता ते खर्च होत असतात. लोकांनी निवडून दिलेलं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी कार्यरत राहतं आणि परीक्षेच्या माध्यमातून किंवा इतर प्रक्रियेतून प्रशासन कार्यरत राहतं. टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल या अनुषंगाने देश चालत असतो आणि तो चालत असताना वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू. त्यामुळे मतदार हा त्याचा हक्क वाजवल्यानंतर कोणते तरी लोकप्रतिनिधी आणि सरकार अस्तित्वात येत असतं. मात्र यांचा हा भ्रम झाला आहे की आम्हीच सर्व काही चालवतोय आणि या भ्रमातून त्यांनी चक्क देशाच्या पोशिंद्याला जी शिवीगाळ केली आहे आणि जो खालच्या पातळीवर जे बोललेले आहेत हे विकृतीचा कळस आहे. त्या लोणीकरांनी किती लोणी जमा केलं, त्या लोण्याचं किती तूप खाल्लं हे सर्वांना माहिती आहे. मात्र आता त्यांची मजुरी जी आहे ही मजुरी आता सहनशीलतेच्या पलीकडे झालेली आहे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यांनी माफी नाही तर त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. नाहीतर आम्ही या लोणीकरांना पळता पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. तर पोशिंद्याला जर आम्ही तुम्ही त्याचा बाप काढत असाल आणि तुम्ही त्यांचा कोण बाप काढणार आहे? तुमचा बाप कोण आहे? मायबाप जर सगळ्यांची बाप असते, आपली संस्कृती आपला बाप आहे आणि आपल्या संस्कृतीचे वारसदार असताना ती विसरून आता तुम्ही जर लोकांचे बाप काढायला निघाले असला तर हे अत्यंत संतापजनक आहे. सोबतच शक्तीपीठ महामार्गाच्या ज्या टप्प्याला मंजुरी मिळालेली आहे त्याच्यावरती बराचसा खर्च होतोय, तो पेलवत नाही अशाच्या बातम्या येतात. अजित पवारांनी सुद्धा तसं स्पष्ट केलं आहे. शक्तीपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीचे त्यांचे जे आका आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हा शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे. काही आवडते उद्योगपती यांना खनिज वाहतूक करण्याकरता आपल्या देशातून कच्चा माल बाहेर विदेशात पाठवण्याकरता आणि पक्का माल देशात घेऊन येण्याकरता थेट समुद्रापासून, बंदरापासून, गोव्यापासून तर मध्य भारतापर्यंत हा कॉरिडॉर जो आहे हा बांधून मिळावा ही मोदींच्या लाडक्या उद्योगपतींची मागणी ही देवेंद्र फडणवीस नाक मुठीत घेऊन आणि खिशात पैसे नसताना पूर्ण करण्याकरता हे निघालेले आहेत. ते महाराष्ट्र विकायला निघालेले आहेत, ते देश विकायला निघालेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा पूर्ण करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. लाडक्या बहिणीचे 1,500चे 2,100 रुपये करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते देण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. ठेकेदारांचे देयक अदा करण्याकरता यांच्याजवळ पैसे नाहीत. आणि आता हे 20,000 कोटी रुपयांचा आज रोजीचा खर्च त्याचीही तरतूद करतात. पुढे हा टप्प्याटप्प्याने हा 20,000वरून हा 1,50,000 कोटींपर्यंत हा प्रकल्प त्यांना न्यायचा आहे. त्याच्यातून पण मर्यादा यांना खायचा आहे. त्यामुळे एकंदरीत हे सर्व जे चाललेलं जे कांड आहे हे तीव्र स्वरूपाच्या यावर आक्षेपाचं तर आहेच आहे. मात्र हे सरकार जनतेसाठी नाही, हे सरकार शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, बेरोजगारांसाठी नव्हे तर हे सरकार केवळ काही मुठभर उद्योगपतींसाठी हे सरकार चालत आहे. त्या उद्योगपतींनी याची सूचना मांडली, याचा DPR दिला आणि याचा PPR जो आहे हा आता तयार करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्रात करत आहे. त्यामुळे आर्थिक स्वरूपाचं परवडत नसताना आता हे कर्ज घेतील, पुन्हा काही त्यांचे लाडक्या ठेकेदार योजनेमध्ये ते ठेके देतील,
त्याच्यातून पैसे काढतील, ते पैसे पुन्हा राजकारणात खर्च करतील, त्यातून आमदार खासदार फोडतील. त्यामुळे हे सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता हे चक्र चालवत असताना हा मध्य भारतातून समुद्रापर्यंत बंदरापर्यंत रेड कार्पेट हा या उद्योगपतींसाठी टाकला जात आहे. आणि हा आर्थिक निकषात न बसताना उचललेले पाऊल म्हणजे महाराष्ट्राला दिवाळखोरीच्या दिशेनं घेऊन जाण्याचा ही सुरुवात आहे. सदरो मोर्चा काढण्याची संकल्पना ही अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि मराठी या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या काही संस्था व साहित्यिकांनी अशा प्रकारचा एक प्रस्ताव मांडला होता. काल देखील सदरचा प्रस्ताव घेऊन काही संस्था आणि साहित्यिक मला भेटले होते आणि त्यांना कालच अशा प्रकारचा जर आयोजन होत असेल, मोर्चा काढला जात असेल किंवा धरणे असेल तर त्यामध्ये आम्ही पक्ष म्हणून सहभागी होऊ अशा स्वरूपाची कालच भूमिका आम्ही घेतली होती. त्यामुळे हा राजकीय अजेंडाचा विषय नाही, तर हा मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्र धर्माचा विषय आहे. हे वारंवार आम्ही 16 एप्रिलपासून सांगत आहोत आणि ती आमची आजही भूमिका आहे. ही काही पक्षाची ही भूमिका असल्यापेक्षा ही महाराष्ट्राची भूमिका असली पाहिजे आणि ही महाराष्ट्राची भूमिका म्हणून आम्ही या एकंदरीत या असणारा जो गोंधळ घातलेला शासनाने त्याकडे आणि सक्तीच्या तिसऱ्या भाषेच्या अनुषंगाने आम्ही पाहत आहोत. म्हणजे कालच माझ्या प्रसिद्धी पत्रकामध्ये किंवा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी या संदर्भामध्ये 29 तारखेला घातलेल्या एका सर्व समविचारांच्या मंडळींच्या बैठकीला देखील काँग्रेसचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जातील आणि जे मोर्चे, जे आंदोलनं या संदर्भात काढल्या जातील त्यामध्ये सहभाग नोंदवला जाईल. हे कालच आम्ही सांगितलेलं आहे आणि ही आमची भूमिका कालच आम्ही जाहीर केली. सर, पण जे समविचारी पक्ष तुम्हाला किंवा साहित्यिक जे तुम्हाला भेटून गेले त्यांचा मोर्चा हा 7 तारखेला आहे. राज ठाकरे यांनी जो मोर्चा सांगितला आहे तो 6 जुलैला आहे, रविवारच्या दिवशी. दोन वेगवेगळे मोर्चे निघतायत, एकत्रित या संदर्भामध्ये ही एक पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्व नागरिकांनी आणि तमाम महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनी या भूमिकेकडे बघितलं पाहिजे. त्यामुळे पक्षीय अभिनिवेशाचा यामध्ये विषय नसल्याचं वारंवार आम्ही सांगत आलेलो आहे आणि यामध्ये कुठेही काही गोंधळ हा असण्याचं कारण नाही. कारण यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वांनी मोर्चाची जी भूमिका मांडली होती त्यामध्ये 2-2, 3-3 मोर्चे असे निघणार नाही. सर्वांचा एकच मोर्चा निघेल आणि तो सर्वांचा असेल. काही ठिकाणी जातात तर एक तर ते एकटेच झेंडा खांद्यावर घेऊन फिरतात किंवा एकटेच उद्घाटन करतात आणि ते जे काही भाषणं करतात ते सगळे त्यांचे जे भाषणं आहेत हे फोल ठरलेले आहेत. ते ज्या ठिकाणी जाऊन ज्या उद्योगाची खुदळ मारतात त्या ठिकाणच्या भूमिपुत्राचं वाटोळं ते करून सोडतात असा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या अनुषंगानं त्यांना त्या स्थानिक भूमिपुत्राशी काही देणं घेणं नाही, आपल्या देशातल्या नागरिकांशी काही देणं घेणं नाही. केवळ उद्योगपतीचं चांगभलं करावं या अनुषंगानं नरेंद्र मोदींची नियत आणि नीती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.